केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं लागेल। 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून रेशनधारकांच्या जीवनामध्ये मोठा धमाका होणार आहे। सरकारच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचे 5 वेगवेगळे निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचे अभिनंदन। सरकार आता 5 आनंदाचे लाभ या ठिकाणी देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय पार पडलेला आहे। रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतले सर्वात मोठे 5 आनंदाचे निर्णय। आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्या लोकांना 1 जानेवारी 2026 पासून आता सरकारच्या माध्यमातून 5 गिफ्ट मिळणार आहेत। 5 वस्तू तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला वापरता येणार असून ज्याची किंमत हजारोमध्ये आहे। नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून शिधापत्रिकेच्या नियमामध्ये मोठा बदल होत असून गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा बदल आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून आता होणार आहे। तुम्हाला जे गहू आणि तांदूळ आता विनामूल्य शासनाच्या साहाय्याने पुरवले जात आहे त्यामध्ये पोषण मूल्य अपुरे असल्याचं वैद्यकीय तज्ञांनी आता निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून आता सरकार तुम्हाला गहू आणि तांदळाऐवजी 5 विनामूल्य वस्तू पुरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला शासनामार्फत गहू आणि तांदूळ विनामूल्य या ठिकाणी मिळतच आहे। यासाठी तुमच्याकडून एक कवडीचा या ठिकाणी भाव अजिबात घेतला जात नाही। त्याच आधारावर आता तुम्हाला 5 विनामूल्य वस्तू प्रदान करण्याची घोषणा झाली आहे। यामध्ये 5 मोठ्या भेटवस्तू आता तुम्हाला मिळणार आहेत ज्याचे मूल्य अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांच्या आसपास या ठिकाणी मोजले आहे। जे लाभ केवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये जर सफेद रेशन कार्ड असेल म्हणजेच पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा कवडीचाही फायदा होणार नाही। तुमच्या घरामध्ये फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन वर्षामध्ये 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आता याचा लाभ तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये आता घेणार आहे। तुमच्या घरामध्ये पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या सवलतीचा उपभोग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। या उपक्रमामध्ये तुम्हाला अनेक मोठ्या सुविधा आता शासनामार्फत मोफतपणे पुरवल्या जात आहेत। शिधापत्रिका धारकांसाठी मोठ्या नियमामध्ये आता बदल होतोय जो येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच या नवीन वर्षापासून आता अंमलात येत आहे। तुम्हाला चांगलीच माहिती आहे कोरोना नंतर प्रत्येक रेशनधारकांना गहू आणि तांदूळ मिळण्यासाठी कोणताही 1 रुपयाचा सुद्धा खर्च करावा लागत नाही। म्हणून गहू आणि तांदूळ सर्व लोक विनामूल्य सहज या ठिकाणी घेऊ लागले आहेत। काही लोक हे धान्य जनावरांना खाऊ घालतात त्याचं कारण त्यांना वाटत असतं की आता रेशन धान्यामधलं गहू तांदूळ चांगलं नसतं तर काही लोक काय करतात याच उद्देशाने बाजारात नेऊन त्याची विक्री करतात। काही लोकांचा असा गैरसमज आहे की शिधा वाटप जो आहे तर तो दुकानामध्ये गहू तांदूळ जो मिळतो तर तो अजिबात उत्तम नसतो। आता ते गहू खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये पचन व्यवस्थित होत नाही अशा प्रकारे या ठिकाणी लोक बोलत असतात। त्यामुळे यावरती 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये वैद्यकीय तज्ञांकडून गहू तांदळावर मोठी तपासणी शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात आली होती। त्यावेळी असं लक्षात आलंय की गहू आणि तांदूळ तुम्हाला शिधा वाटप दुकानात जो मिळतो त्यामध्ये पोषण मूल्य म्हणजेच त्यामधून मिळणारी जी ऊर्जा आहे ताकद आहे तर ती कमी प्रमाणात असल्याचं डॉक्टरांच्या पाहणीमध्ये आता सिद्ध झालं आहे। त्यामुळे शासनाने अंतिम निर्णय या ठिकाणी घेतला आहे की 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या नूतन वर्षात गहू भाताच्या म्हणजे तांदळाच्या जागी सरकार आता 5 वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी आता पुरवणार आहे। आता हा लाभ तुम्हाला घेण्यासाठी राज्यातील गोरगरीब पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। 20 जिल्हे यासाठी आता सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांचे निवडण्यात आलेत। या 20 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील, लाडक्या बहिणी राहत असतील, ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वयावरील नागरिक कोण असतील त्या सर्वांना या 5 वस्तूंचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे।
लक्षात ठेवा, शासनाने नागरिकांच्या कल्याण तंदुरुस्तीसाठी म्हणजे नागरिकांचं कल्याण व्हावं, नागरिक सर्व या ठिकाणी लोक तंदुरुस्त व्हावं यासाठी गहू आणि तांदळाऐवजी आता वेगळ्या 5 मोठ्या आणि महत्त्वपूर्ण वस्तू पुरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेतला आहे, ज्याचा लाभ आता 80 कोटी शिधापत्रक धारकांना होणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जगण्यासाठी म्हणजेच गहू तांदूळ तर या ठिकाणी जगण्यासाठी मोफत मिळतंच, पण त्यांना स्वयंपाकासाठी तेल, चटणी, मीठ यासारख्या पदार्थावर होणारा खर्च भरून काढण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। प्रत्येक शिधापत्रकधारक कुटुंबातील एका सदस्याला मासिक 200 रुपये देण्याचं ठरवलं आहे। लक्षात ठेवा, तुमच्या घरात जर 5 व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये म्हणजे 5 जणांची मिळून 1000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून त्या ठिकाणी लागू होणार आहे। परंतु राज्याच्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 जिल्ह्यामध्येच या पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्यास मान्यता मिळाल्याची माहिती समोर येत आहे। आतापर्यंत फक्त शिधा कार्डावर पेन्शन देणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरल्या जाऊ लागल्या होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 20 जिल्ह्यातील सर्व शिधापत्रकधारकांना प्रत्येक महिन्याला कुटुंबातील जो प्रमुख सदस्य असतो त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत शिधापत्रकधारकावरती म्हणजे आता रेशन कार्डावरती 1000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। परंतु तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर तुम्हाला फक्त प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये म्हणजे 800 रुपये या ठिकाणी तुम्हाला आता देण्याचा निर्णय झाला आहे। हे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळवायचा आहे, तसेच अजून कोणकोणते लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, हेच आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठे आनंदाचे निर्णय आज घेण्यात आलेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना गहू आणि तांदळापासून सुटका कायमची मिळणार आहे आणि त्याऐवजी महत्त्वाच्या 4 ते 5 वस्तू मोफतपणे दिल्या जाणार आहेत। तुम्हाला गहू देण्याऐवजी 10 किलो गव्हाचे पिठाचा पुरवठा केला जाईल, म्हणजे तुम्हाला बाजारात मिळणारं जे तुम्ही आटा म्हणता म्हणजे ज्याला गव्हाचे दळलेले पीठ विनामूल्य तुम्हाला शिधा वाटप केंद्रात उपलब्ध होईल। म्हणजे आता जे काय तुमचे गहू आहेत तर ते दळलेल्या स्वरूपात तुम्हाला 10 किलो आता दिलं जाणार आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार 10 किलो गहू घेऊ शकता किंवा 10 किलो गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता। राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता ही मोठी सुवर्ण संधी असणार आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे। सर्वांनी यासाठी 2 मिनिटे हातात धरून मोबाईल वाचायचा आहे। याचा लाभ कसा घ्यायचा, कशा स्वरूपामध्ये आता तुम्हाला या 5 वस्तू मिळणार आहेत। शासन सध्या विविध उपक्रमाद्वारे प्रत्येक शिधापत्रकधारकांना अर्थसहाय्य मोफतपणे करत असतं, जसं की पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफतपणे या ठिकाणी भांडी वाटप करत असतं। काही लाभार्थ्यांना शिधापत्रकधारकावर या ठिकाणी विहिरी मंजूर करून देत असतं, काहींना मोफत घरांची सोय देखील पुरवली जात आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या जर घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी पुढील महिन्याच्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये आता मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नागरिकांना खर्चासाठी 1000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु तुमच्या घरामध्ये जर 2च व्यक्ती असतील तर त्या 2 व्यक्तींना 400 रुपये मिळणार आहे। बघा, म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये देण्याचा निर्णय आता शासनामार्फत झालेला आहे। राज्यातील फक्त कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, तुम्ही शेतकरी असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल, महिन्याला 1500 रुपये घेत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे। तुम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड काढला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे। कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, कशा पद्धतीने मिळवायचा आहे, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये मिळवायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर सरकार तुम्हाला PM किसानचे 2000 देतं, नमो शेतकरीचे 2000 रुपये देतं, लाडक्या बहिणीचा लाभ 1500 रुपये देतं, पीक विमा देतं, या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे देतं। अशा वेगवेगळ्या शासनामार्फत कायमच पैसे तुम्हाला दिले जातात। त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये या ठिकाणी आता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता पार पडलेला आहे। परंतु हे पैसे कोणाला मिळणार, 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे। 10 वर्षातील सर्वात मोठा अभूतपूर्व निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, शासनामार्फत कोणकोणत्या अटी शर्ती या ठिकाणी आता निर्धारित केल्या आहेत
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय वेगळी पद्धत करावी लागणार आहे, जे तुम्हाला आता सांगितले तीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये यासाठी महत्त्वाचे एक कार्ड असणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुमच्या घरामध्ये मतदान कार्ड हे ओळखपत्र असणं गरजेचं आहे. कारण पूर्वी काय होत होतं, तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे या ठिकाणी 2 कागदपत्रे तपासली जात होती. परंतु सरकारने आता काय निर्णय घेतलाय की तुमचे ओळखपत्र म्हणून या ठिकाणी मतदान कार्ड हे या ठिकाणी आता ओळखलं जाणार आहे, जेणेकरून नागरिक मतदान तुम्हाला करतील आणि मतदान प्रक्रियेतही सहभागी होतील, ज्यामुळे शासनाला या मतदानाचा आता फायदा होईल, लाभ होईल. त्यामुळे आता पहिले ओळखपत्र तुम्हाला यासाठी तपासण्यात आले, ते म्हणजे तुमचे मतदान ओळखपत्र. आता बघा, तुमच्या घरामध्ये 4 ते 5 सदस्य असल्यास त्यापैकी कोणत्याही एका सदस्याकडे मतदान ओळखपत्र या ठिकाणी असायला पाहिजे असं सांगण्यात आलंय. म्हणजे जे नागरिक मतदान करतात आणि ज्यांच्याजवळ पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्याजवळ या ठिकाणी ह्या लाभाचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे. सरकारने सांगितलंय आता रेशन धान्य दुकानामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता प्रति व्यक्ती 200 रुपये या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये वाटप करण्यात येणार आहे. परंतु फक्त 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. तसेच नागरिकांना आता बघा, ज्या नागरिकांना आता तुम्हाला लाईट मोफत पाहिजे तर 300 युनिट या ठिकाणी लाईट बिल देखील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्याच महिन्यात 2 महिन्यामध्ये तुम्हाला घरकुल त्या ठिकाणी मोफतपणे बांधण्यासाठी सरकारने पैसे दिलेत, विहिरी मंजूर केलेत. त्यामुळे तुम्ही याचा फायदा नक्की घ्यायचा आहे. तुम्हाला जर वीज बिल मोफत त्या ठिकाणी पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला 300 युनिटपर्यंत वीज बिल मोफत पाहिजे असेल तर या योजनांचा लाभ नक्की घ्या. आता 1 जानेवारी 2026 या त्या ठिकाणी नूतन वर्षापासून तुम्हाला 300 युनिट लाईट बिल या ठिकाणी विनामूल्य सरकार देत आहे. शासनामार्फत याचा फायदा तुम्हाला आता करून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने फायदा तुम्हाला या ठिकाणी आता करून घ्यायचा आहे हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे. तसेच या ठिकाणी जर तुम्हाला गॅसचे पैसे तुम्ही 800-900 रुपये इतका जास्त वाढलेला आहे गॅस त्या ठिकाणी आता खर्च करायला भीती वाटत असेल तर या ठिकाणी वर्षातून तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी आता मिळवता येणार आहे. कोणाला मिळवता येणार आहे? फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ या ठिकाणी आता मिळवता येणार आहे. बघा, आता 50 ते 60 हजार रुपयांचा फायदा करून देणारे 5 वेगवेगळे गिफ्ट नवीन वर्षाच्या निमित्ताने देण्याचा निर्णय शासन निर्णय या ठिकाणी झाला आहे. मग यासाठी अटी शर्ती कोणत्या आहेत, काही पात्रता काय आहेत, निकष कोणते शासनाने लावलेत, हे सर्व शिधापत्रिका धारकांना मिळणार नाही आहे. काही मोजक्या शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. काय अटी शर्ती लावलेत, पात्रता निकष काय आहेत आणि राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 20 कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, सर्वांनी आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे. सरकारने हा लाभ मिळवण्यासाठी आता महत्त्वाची पहिली अट लावली, ती म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे. तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे. पहिला निर्णय घेण्यात आला आहे, ती सुद्धा तुम्ही बातम्यामध्ये पाहिलीच असणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून पहिला निर्णय लागू होतोय, ते म्हणजे राज्याच्या प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यासाठी स्वाक्षरी केलेली आहे. आणि या 20 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला विनामूल्य या ठिकाणी 20 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी विनामूल्य 2 टेम्पो शासनामार्फत प्रत्येक गावाला दिले जाणार आहे. पहिला पण तुम्ही बातमी ऐकली असणार, परंतु ही अधिकृत शासन निर्णयाद्वारे स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांनी आता केलेली आहे. म्हणजे तुमचा तालुका असेल, त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव असेल तर प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये 2 टेम्पो प्रत्येक गावाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि ज्यावेळी रेशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी गहू आणि तांदूळ येतं तर या ठिकाणी आता ही गाडी जी आहे, हे टेम्पो जे आहेत गाडीमध्ये भरणार आणि रेशन कार्डवर जो पत्ता तुम्ही दिलाय, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ तुम्हाला देण्याचा निर्णय झाला आहे. आतापर्यंत तुम्ही या बातम्या ऐकल्या असणार, परंतु याचा अधिकृत शासकीय आदेश देखील आता प्रशासनामार्फत काढण्यात आला आहे. पहिला लाभ तुमच्या लक्षात आला का? बघा, 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला खऱ्या अर्थाने आता महत्त्वाच्या 20 जिल्ह्यामध्ये विनामूल्य गहू आणि तांदूळ घरपोच सेवा या ठिकाणी देण्याचा पहिला निर्णय या ठिकाणी झाला आहे. आता दुसरा निर्णय, तिसरा निर्णय, चौथा निर्णय आता असा आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला खूपच आनंद होणार आहे. त्याआधी दुसरा निर्णय कोणता घेण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
आता पहा दुसरा निर्णय, तुम्हाला गॅस सिलेंडरची जी काही टाकी आहे तुमची लाल कलरची, पिवळ्या कलरची, तर ती तुम्हाला सरकारी अनुदान स्वरूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्ही गॅस सिलेंडरच्या टाकीला 800-950 रुपये आता या ठिकाणी जर देत असाल तर इतके पैसे जास्त तुम्हाला मोजावे या ठिकाणी लागणार नाही, कारण सरकारने आता 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. 450च्या वरील जे काही पैसे असतील तर ती सरकारच्या माध्यमातून सबसिडीद्वारे तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. कशा पद्धतीने मिळवता येणार आहे, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे आणि शासनामार्फत तुम्हाला कसा या ठिकाणी लाभ मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती आता सांगण्यास सुरुवात करत आहे. तर बघा, तुम्ही ऐकलेलं पण असेल की आता शासनाद्वारे तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आता लाडक्या बहिणींना दुसरा निर्णय घेण्यात आलाय, ते म्हणजे 1500 वरून 21 रुपये करण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय. पहिला निर्णय म्हणजे तुमच्या लक्षात आला का बघा, तुम्हाला घरपोच आता या ठिकाणी गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय झाला आहे. दुसरा निर्णय, तुम्हाला 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडरची टाकी मिळणार आहे. तिसरा निर्णय, लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून 21 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चौथा निर्णय कोणता घेण्यात आलाय, परंतु हे सगळं तुम्हाला कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी आता महत्त्वाचा चौथा निर्णय कोणता घेण्यात आलाय नक्की बघा. या ठिकाणी चौथा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय, ते म्हणजे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी पीक विमा त्या ठिकाणी PM किसान योजनेचा लाभ मिळतो, या ठिकाणी अनुदानामध्ये वाढ होणार आहे. चौथा निर्णय, अनुदानामध्ये तुम्हाला वाढ होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी PM किसान योजनेचे 4 महिन्यातून एकदा 25 येऊ शकतात, नमो शेतकरी योजनेचे 25 येऊ शकतात आणि नुकसान भरपाईला वेळ लागणार नाही, लवकर मंजूर करण्यात येईल. अशा प्रकारचा चौथा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. परंतु कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तर बघा, 20 जिल्ह्यांची यादी समोर आल्या तर बघा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, आता बीड, नांदेड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आता या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल हेच का जिल्हे त्या ठिकाणी निवडण्यात आलेत, तर बघा, या ठिकाणी सरकारने सांगितले हे जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे, गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आता या योजनांचा लाभ आता रेशन कार्डावरती सध्याला पैसे सुरू आहेत, परंतु तुम्हाला जर या ठिकाणी अजून लाभ घेतला नसेल तर तुम्ही 1 जानेवारी 2026 पासून परत अर्ज करू शकता. कारण आता रेशन कार्डावरती वार्षिक 9000 रुपये या ठिकाणी आता नागरिकांना या जिल्ह्यामध्ये मिळत आहेत. तुम्हाला पण नक्कीच माहिती असेल. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.